नॉन स्ट्राईक इन कडे आपण बॅटर बघतोय कोण आहे. पुन्हा आता फुल पिच बॉल, बॅट चाल कसा स्पर्श झालाय, शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय. हर्षने आपला अकाउंट ओपन केलं. प्रणय आणि हर्ष हे दोन खेळाडू आपण बघितलं. पहिलाच बॉल डॉट केला, दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली. गोलंदाजी मार्गावर दीपेशने चांगली लाईनाने लेंथ पकडलंय. सुरुवात चांगली झाल्यानंतर शेवट सुद्धा चांगला होत असतो, मग ते गोलंदाज असो की फलंदाज असो. दीपेश तयार. चांगले जर्सीज पाहायला मिळतात या दोन्ही टीमच्या. या लीग मधील हा शेवटचा मॅच, शेवटचा सामना मैदान क्रमांक 1 वर. सरळ बॅटने चेंडूला उडवलंय. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू पुढे जाईल काय? पाहता पाहता 2 धाबांची अकाउंट ओपन करताना बॅटर दिसतोय. 2 धाबा मिळाल्यात, 2 धाबांची भर पडली. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जाते ते 3 धाबा. प्रणय नावाचा खेळाडू आता स्ट्राईक इन कडे आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. चांगले लयलूट मागच्या मॅच मध्ये धावसंख्येची. ओहो, पुढे येऊन कायचं होतं. फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. एका धाबेनीची धावपळीक पुढे सरकतोय. शिवा कॅपिटलचे स्ट्रायकर बॅटर शिनार यांना आपण बघताय डाव्या बाजूला. मेहनत केले त्यांच्या संघाने आणि ठाकूर लायन्स टीमला पराभवाचं पाणी पाजलं. हार जीत होतच असतं, परंतु त्याच्यामधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं. अनुभव आपण घेऊन जात असतो. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या जवळून थोडासा बाहेर वळतोय आणि त्यामुळेच वाईड घोषित केलाय सुशांत मांजरेकर सराने. कारण इथून कॉमेंट्री करण्यापेक्षा मैदानाच्या आतून त्या चेंडूला पाहणं थोडंसं वेगळं असतं. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धापा लागल्या जात आहेत. बिनबाद 5. स्लॉक केलं. या चेंडूला पाठवून द्यायचं होतं मिड विकेटच्या दिशेने. ओहो, चांगला एफर्ट, चांगला 100% योगदान दिलं जातं. 2 धाबा मिळत आहेत या चेंडूवर. 2 धाबांची भर पडली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 7 धाबा. 1 धाव मिळाली. एका धाबांची धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. फक्त एकच धाव घेतली. त्या फलंदाजाला असं वाटलं होतं की 6 धाबा येतील, म्हणून त्याने 1 धाव पूर्ण केली. एका धाबांची धावसंख्या 6. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलमध्ये 6 धाबा आरटीजी किंग्स संघाने बनवलेत. कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. 1च धाव मिळाली. आरटीजी किंग प्रसाद राऊत व शैलेश ठाकूर हे संघ मालक त्या टीमचे पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागले जातात. धाव फळकावर त्या 7 धाबा. 1 ओव्हर के बाद टीम की रन संख्या 7 रन बिना कोई नुकसान पर 7 विदाउट लॉस. देखना है कि 1 ओवर के बाद टीम की रन संख्या 7 रन बिना कोई नुकसान पर. नए गेंदबाज गेंदबाजी का छोर संभालते हुए प्रज्वल, इनके हाथों में गेंद थमा दी गई है. टीम की रन संख्या 7 रन. सामने बल्लेबाज प्रणय राउत. बड़े स्ट्रोक भी खेलने होंगे बीच बीच में बल्लेबाज को. जैसे ही एक आध खराब गेंद अगर मिलती है बल्ले पे तो उसको लाइन के पार लाना होगा. ये शॉर्ट गेंद थी प्रज्वल की और ये कैच छोड़ दिया. साई राज की ये दूसरी गलती. पिछले मैच में भी ग्राउंड नंबर 1 पे उसके हाथों से गलती हुई थी.
ये कैच ड्रॉप किया। टीम की रन संख्या 8 रन बिना कोई नुकसान पर। कभी कभी ऐसे ही बल्लेबाज खतरनाक बन जाते हैं और बड़े बड़े स्ट्रोक उनके बल्ले से हमें देखने मिल सकते हैं। 8 रन बिना कोई नुकसान पर। एक आसान सा कैच छोड़ दिया था फील्डर ने। अभी भी रन बनाने होंगे बल्लेबाजी करने वाली टीम को। ये शॉर्ट गेंद थी, लॉन्ग ऑफ की क्षेत्र में इस गेंद को मोड़ दिया। देखते देखते एक ही रन चुरा लिया बल्लेबाजों ने। टीम की रन संख्या 9 रन बिना कोई नुकसान पर। काफी बड़े संख्या में हमारे दर्शक यहाँ पे उपस्थित है और बढ़िया प्रदर्शन सभी खिलाड़ियों को द्वारा। गेंदबाज तैयार, प्रज्वल सोरगी, सामने बल्लेबाज प्रणय राउत। इस ओवर की अगली गेंद, गुडलेंस क्षेत्र में गेंद को डाला था, गेंद हवा में और लॉन्ग ऑन के क्षेत्र में इस गेंद को लपक लिया। विकेट का पतन। ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाले टीम को। आरटीजी किंग एक विकेट के नुकसान पर 8 रन 9 रन। सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये चौकामध्ये. DJ went off in the mix. नए बल्लेबाज नंबर 3 पर जाते हुए हितेन। रुणाल ने अच्छा कैच लपक लिया। टीम की रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 9 रन। यह मुकाबला हम देख रहे हैं आरटीजी किंग और रुद्र रॉयल्स, इन दोनों टीमों के बीच में। टॉस जीता था रुद्र रॉयल्स टीम के कप्तान ने और फील्डिंग चुनी है और न्योता दिया बल्लेबाजी करने का आरटीजी किंग्स टीम को। 9 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज हितेन इसी बीच मैदान के अंदर। स्ट्राइकिंग पर हितन रहेंगे। शॉर्ट बॉल थी, पुल करने का सोचा था बल्लेबाज ने और मिड विकेट की तरफ इस गेंद को मोड़ा है। 1 रन दौड़ के पूरा किया। दूसरा रन लेने की कोशिश और जब फील्डर थ्रो करते आसानी से 2 रन बल्लेबाजों ने पूरे किए। टीम की रन संख्या इस वक्त 1 विकेट के नुकसान पर 11 रन। 1.4 ओवर की समाप्ति, 1 विकेट के नुकसान पर 11 रन। आरटीजी किंग्स टीम की रन संख्या। बड़े बड़े स्ट्रोक भी अभी खेलने होंगे बल्लेबाज को। जिस तरह गेंदबाजी काफी अच्छी हो रही है रुद्र रॉयल्स टीम की ओर से। मैदान क्रमांक 1 पर यह मुकाबला। बड़े स्ट्रोक भी खेलना आसान नहीं होता। ये भी शॉर्ट गेंद थी, फाइनल लेग की तरफ गेंद को मोड़ना था। 1 रन दौड़ के पूरा किया बल्लेबाजों ने और देखना है शायद ये बल्ले से लगी है गेंद। 1 रन मिला बल्लेबाज को। 1 रनों के साथ टीम की रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर। आरटीजी किंग्स टीम का यह स्कोर है 12 पर 1 विकेट। अभी शायद जो चर्चा हो रही है बीच मैदान पे, बल्लेबाज बड़े स्ट्रोक खेल सकते हैं। इस ओवर की आखिरी गेंद, आड़े बल्ले से इस गेंद को खेलना चाहते थे। गेंद हवा में थी, गेंदबाज ने अपने फॉलो थ्रू में इस कैच को लपक लिया। विकेट का पतन होता हुआ 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 12 रन 12 for 2। दोन षटक संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धाबा 2 गडी बाद रुद्र रॉयल्स टीम संघाविरुद्ध आरटीजी किंग्स संघाने हे डावपेच आखलेत। हर्ष नावाचा खेळाडू बाद झालाय आणि आता अंकित नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय। अंकितवर जो काही दबाव असेल तर दबावामधून तो बाहेर पडेल काय? दबावामधून त्याला बाहेर पडावं लागेल, लढावं लागेल। पहिल्या इनिंग मध्ये 50 ते 55 धाबा जर आल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये त्या डिफेंड केला जाऊ शकतात। आपण त्या धाबा रोखू शकतोय। साईराज गोलंदाजी
ची जबाबदारी स्वीकारण्याकरता तयार आहे. थोडीशे संकट आलेत बॅटिंग करताना आरटीजी किंग्स या संघावर. या संकटामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. त्या बुद्धिमत्तेचा वापर योग्य पद्धतीने या ठिकाणी केला जाईल काय. संघर्ष सुरू आहे आणि संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतोय. दीप्तेश गोलंदाजी मार्गावर. दीप्तेश तिसरे षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक कोतवाल, सुशांत मांजरेकर. धावसंख्या 2 गडी बाद 12. 2 षटक समाप्त झालेत. तिसरे षटक आलंय तो म्हणजे दीपेश राऊत. दीपेश राऊत ते तिसरे षटक टाकण्याकरता तयार आहेत. प्रत्येक टीम मध्ये आपल्याला 15 ते 16 खेळाडूंचा चंबू पाहायला मिळतोय. ते खेळाडू बघायला मिळत आहेत. दीपेश राऊत तयार. दोन्ही पंच डिस्कस करतायत, चर्चा करतायत. परंतु ज्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला जास्त वेळ जाताना आपल्याला दिसून येतोय. कारण परिस्थितीनुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागतोय. आयुष्य सुद्धा आपल्या वेळेनुसार बदलत असतं. लहान वयामध्ये आपल्याकडे वेळ असतो, ताकद असते, पैसा नसतो. तरुण वयामध्ये आपल्याकडे पैसा असतोय, ताकद असते, पण वेळ नसते. आणि म्हातारपणामध्ये आपल्याकडे वेळ असतोय, पैसा असतं, परंतु ताकद नसतं. अशा या गोष्टी आहे. हे चक्र जे आहे निसर्गाचं, ते निसर्गाचं चक्र प्रत्येकाने ओळखून घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच वेळेला महत्त्व द्या. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या असतात. मित्र, कुटुंब, नाती आणि वेळ या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींवर किमतीचं लेबल नसतं, परंतु या गोष्टी जेव्हा आपल्यापासून हरपतात ना, तेव्हा कळतं की त्या किती महत्त्वाच्या होत्या. सो वेळेला महत्त्व द्या. लोअर फुल टॉस बॉल इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेलाय. अपील जोरदार केलंय, परंतु पंचाने अपील फेटाळून लावलाय. लेग बाईचा इशारा सुशांत मांजरेकर सरांचा आलाय. 1 धाव मिळाली. एका अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत होतोय बदल. धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 13 धाबा. लेग बाईचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव मिळतोय या साईराज चौधरीच्या या पहिल्याच बॉलवर. वेळेनुसारच आपण या ठिकाणी ती षटकं टाकणार आहोत. पंच आपल्याला सांगतील ती वेळ किती झाली. स्कोर इज 13 for 2. 13 धाबा 2 गडी बाद. सरळ बॅटने खेळलं जातं. बॅट व्यवस्थित, बॅटची ग्रीप पकडता आली नाही बॅटरला, तरी सुद्धा हा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतात 4. BPL चौकार. दोन गडी बाद धाव फळकावर धाबा लागल्या जातात 17 धाबा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 चेंडू टाकून झालेत या 2 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. लेट पामचा मारा खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू जातो, ऑफ साइडला जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. अपघात झालाय, विकेटचं झालंय पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 17. 17 for 3. आरटीजी किंग संघ सध्या संकटामध्ये आलाय. 3 गडी बाद 17 धावा. 2.3
3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 17 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डो बॅटर इन रिद्धेश. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता. आणि आता 17 धाबा 3 गडी बाद. हे षटक सुरू आहे तिसरं. पाहूया काय बॅटिंग करताना त्याचा अप्रोच असेल. 17 धाबा 3 गडी बाद. फिल्डिंग मध्ये काय बदलाव केले ते बघूया. मिड विकेट ठेवलाय, स्कोअर लेग ठेवलाय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ. कव्हर्स 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. ओहो, गुडलेन क्षेत्रातील चेंडू होता. क्रॉस बॅटने खेळलं जातं या चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. प्रज्वल चांगला फेकी करतायत. एकच धाव, एका धाब्यापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 3 गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 18 for 3. तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये सुद्धा धावा येऊ शकल्या नव्हत्या. शॉक केलंय. ब्लॉकहोल मधला चेंडू, शस्त्रास्त्र, ब्रह्मास्त्र वापरलंय. 1 धाव मिळाली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात 3 गडी बाद 19. मॅच तुम्ही बघतायत आरटीजी किंग वर्सेस रुद्र रॉयल्स. असा रुद्र रॉयल्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग करताना सध्या घसरगुंडी आरटीजी किंग्स संघाची पाहायला मिळतोय. या षटकातील आता शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल होता. 1 धाव तर मिळेल. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि बघूया काय घडलंय. 1 धाव मिळाली. लेग बायचा इशारा अगदी योग्य पद्धतीने. योग्य इशारा सुशांत मांजरेकर सरांचा. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागले जातात ते 20 धाबा. 20 runs on the board after 3 over. शुभम 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 लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत करतोय. 3 ओवर की समाप्ति हुई है. 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 20 रन. गेंदबाज दीपेश ब्लॉक में गेंद को डाला था. इस गेंद को बाहर निकाला मिड ऑन की तरफ. 1 रन दौड़ के पूरा किया. और जब तक फील्डर थ्रो करते तब तक 1 ही रनों से संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को. 1 रनों के साथ टीम की रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 21 रन. अभी भी लड़ रहे हैं बल्लेबाज, लेकिन बड़े स्ट्रोक नहीं खेल पा रहे हैं. इसका कारण है कि अच्छी गेंदबाजी. ये शॉर्ट गेंद थी. ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए इस गेंद को पॉइंट की तरफ मोड़ा था. गेंद हवा में और ये कैच को लपक लिया. अंकित ने इस कैच को पकड़ा है. विकेट का पतन होता हुआ 4 विकेट के नुकसान पर 21 रन. 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट गॉन. पाटलांचा बैलगाडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटामध्ये आल्या. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटामध्ये आल्या. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटामध्ये अभी भी अच्छी गेंदबाजी हो रही है, लेकिन उतनी अच्छी बल्लेबाजी हमें इस विकेट पर नहीं दिखने मिल रही है. काफी परेशानी का सामना बल्लेबाज को करना पड़ रहा है. 4 विकेट के नुकसान पर 21 रन, जबकि ये चौथा ओवर प्रगति पर.
पिच की ये गेंद स्ट्रेट लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को खेला था बल्लेबाज ने, 1 रन दौड़ के पूरा किया। जब तक फील्डर थ्रो करते आसानी से 2 रन मिलेंगे या नहीं। यहाँ पे 2 रन आसानी से पूरे कर लिए, 2 रन मिले बल्लेबाज को। टीम की रन संख्या थोड़ा सा बदल होता हुआ, रन संख्या 23 रन 4 विकेट के नुकसान पर। अभी भी दमखम गेंदबाजों ने दिखाया है, लेकिन बल्लेबाजों में वो दमखम हमें नजर नहीं आया। 4 विकेट के नुकसान पर 23 रन आरटीजी किंग्स टीम की रन संख्या। परेशानी काफी हुई है बल्लेबाजों को। रुद्रा रॉयल्स जिन्होंने कल 3 मुकाबले खेले थे, 2 में जीत मिली थी, 1 मुकाबला उनका टाई रहा था और आज के दिन 1 मुकाबला उन्होंने गंवाया था। ये मुकाबला उन्हें जीतना है और इस तरह अच्छी गेंदबाजी उनकी भी यहाँ पे नजर आ रही है। लेग बाइक का इशारा आता हुआ टीम की रन संख्या 24 रन 4 विकेट के नुकसान पर। आरटीजी किंग्स इस 2025 में बीपीएल में अच्छा प्रदर्शन नहीं कर पा रही है। शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे बल्लेबाज और बैकवर्ड स्कोर लेग की तरफ फील्डर थे, वहां पे वो एक कैच लपक लिया। विकेट का पतन होता हुआ 5 विकेट के नुकसान पर 24 रन आरटीजी किंग की रन संख्या। मॅडम तो काही फक्त शब्द नाहीये, इमोशन आहे, इमोशन. माहिती नाही मग कसं कितना अच्छा बढ़िया प्रदर्शन यहाँ पे। 3.5 ओवर की समाप्ति, टीम की रन संख्या 24 रन 5 विकेट के नुकसान पर। अभी भी इस ओवर की 1 गेंद शेष है। स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन इस बार गेंदबाज का और इसी के साथ चौथे ओवर की समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई 5 विकेट के नुकसान पर 24 रन 24 फॉर 5 विकेट। DJSD. चार ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 24 रन 5 विकेट के नुकसान पर। शेवटचं षटक आता टाकण्याकरिता बघूया कोण आलंय। रोशन, शेवटचं षटक रुद्र रॉयल्स टीम कडून टाकण्याकरिता रोशन आलंय। चांगली कामगिरी रुद्र रॉयल्स टीमची झालंय। शॉर्ट बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि या जागा बनवून चेंडूला पाठवून दिला फॉरवर्ड मिड विकेटच्या दिशेने। मिळतील धावा 6 षटकार। षटकार मिळालाय आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचवणार आहोत। मैदानाच्या आतमध्ये तो चेंडू पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल। सो षटकाराची मदत मिळाली। 6 धाबा मिळत आहेत। 6 धाबांची धावसंख्या धावपळकावर 30, 5 गडी बाद 30 धाबा। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोशन राऊत आलाय। स्लॉग ओव्हर आहे। हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतोय ते षटक या ठिकाणी पूर्ण केले जाईल काय?
ओहो, कोळवट टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. गतीचा अभ्यास केलाय, गतीचा वापर, मतीचा वापर. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते. आता धाबा लागल्या जातात 34 धाबा. अचानकपणे आता शेअर मार्केट वाढलेलं दिसतंय, बहरलेलं दिसतंय, कारण याआधी डाऊन झाले होते धावसंख्या. पण 34 धाबा 5 गडी बाद. ऑफ स्टमर शपथ झालाय. टायमिंग जुळून आला नव्हतं तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. एक धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय. थ्रो खराब होता आणि लागलीच 2 धाबा पळून पूर्ण केले जात आहेत. 2 धाब्याची भर पडली. धावसंख्या 5 गडी बाद 36. आरटीजी किंग्स या टीमची. DBN लाईव्हद्वारे बरेचसे प्रेक्षक, समर्थक, आमचे लाडके प्रेक्षक राजे जुळले गेलेत. मनापासून त्यांना मुजरा असेल, कारण आतापर्यंत आपण सपोर्ट्स केलं, त्यामुळेच ही एक चांगली स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद आपण दिलाय. जितका आभार आपला मानावं तितकंच कमी. यूट्यूब वाहिनी ह्या आपण बघतायत, चांगलं काम केलं DBN लाईव्हद्वारे. फुल टॉस बॉल खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू जातोय, ऑफ साईडला. शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एकच धाव. आणि इथं काय घडलंय, दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होत आहे. 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. 2 धाबा पूर्ण झाल्यात. 2 धाबांची भर पडली आणि धावसंख्या धावफलकावर पुढे जाताना धाबा लागले जात आहेत 38. 5 गडी बाद. कधी कधी जर तुम्ही स्टंपिंग करताय तर बेल्स सुद्धा डाऊन व्हायला पाहिजे. बेल्स कधी कधी हातात असतात आणि अशातच तो बॅटरला बाद दिलं जाऊ शकत नाही. मनामध्ये शंका आशंका निर्माण झाले, त्यामुळे तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. उगम घरत सर तिसरे पंच म्हणून काम करतील. रनआउट साठी हा तिसरा पंच म्हणजे आपण बघितलं. ऑन फील्ड डिसिजन इज अ नॉट आउट. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. बॅटर इज नॉट आउट. बॅटर इज सेफ. पहिला डाव सुरू आहे. धावसंख्या धावपळकावर 5 गडी बाद 38 धाबा. हे षटक मार्गस्थ आहे ते म्हणजेच शेवटचं. 38 वर 5 गडी बाद. बॅटिंग करताना आरटीजी किंग्स संघाची धावसंख्या 2 धाबा सुरक्षितपणे पूर्ण केल्यात. कधी कधी चॅलेंज केलं जातं, DRS ची मागणी केली जाते. हल्ली हे रिव्ह्यू म्हणजे DRS सिस्टम आल्यापासून ती मागणी सातत्याने करतायत. दांडी गोल अराउंड द लेग. त्रिपा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या धावपळकावर 38. 6वा धक्का लागलाय आरटीजी किंग या संघाला. गॉन. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. हा अनुभव होता आमच्या डीजे मास्टरचा. केबीएक्स डीजेचे प्रोपरेटर मयूर आणि संभव या ठिकाणी असंभव अशा गोष्टी संभव करत आहेत. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली, सुरू असलेल्या मॅचची 6 गडी बाद धावा लागल्या जातात त्या 38 धाबा. शेवटचा एक बॉल शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो. आरटीजी किंग आणि आता बॅटिंग करण्याकरता गेलेत भूपेश
राऊत. कोचिवडा येथून ते बिलॉंग करतात. एक बॉल शेवटचा शिल्लक आहेत. भूपेश राऊत इज ऑन स्ट्राईक. बॅकलिपचा वापर केलाय. फोर्स चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि दुसरे धाबे करता भूपेश धावतायत. फेकी येण्याआधी त्याने 2 धाव पूर्ण केलेत. तिसरी धाव घेताना विकेटचं पतन होत आहे. विकेट डाऊन होते. 2 धावा अंकित झालेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद. धावसंख्या 40 आरटीजी किंग संघाची आणि 41 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय रुद्र रॉयल्स या संघासमोर. 41 इज द टार्गेट. पाटला कसं काय केलं असेल याची धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील युवा समालोचक आमचे मित्र तुषार सोनावणे. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक. मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली.
चला वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत BPL भंडारी प्रीमियर लीग एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा. 41 धावेचं उद्दिष्ट आहे. मॅचचे जाऊया दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा. दोन मातब्बर संघ जो आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दोन मातब्बर संघाच्या माध्यमातून लढत आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दोन बॅटर त्यांचा उल्लेख आपण करणार आहोत. अंकित आणि मानस यांना आपण बघतायत आणि षटक क्रमांक पहिल्यासाठी बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार झाले. मिस्टर नाव काय बॉलर? हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. पहिल्या चेंडूवर पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल अडीगडी कम्प्लीट केले गेले. सुरुवात केले प्रत्येकाने जर पाहिले गेले तर मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खास करून जर पाहिले गेले तर संपूर्ण आयोजन समितीचं प्रथमतः जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे एवढं मोठं आयोजन करणं, वसईसारख्या परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा आणणं हे देखील एक सोपी गोष्ट नसते, पण ती आयोजकांनी करून दाखवले. कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं तर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 2च्या घरामध्ये. महिला वर्ग देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील वेलकम असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असताना महिला वर्ग यांना देखील आपण बघतायत ते देखील एन्जॉयमेंट करतायत. प्रत्येक टीमचे समर्थक बनले गेलेत. संघाची धावसंख्या फटकावरती 2च्या घरामध्ये. फुल टॉस बॉल आहे. दिशा दिली आहे बॉलवरती. पंचांचा इशारा आहे नो बॉल आणि आता मात्र जर पाहिले गेले तर या पुढचा बॉल फ्री हिट असेल. 1+1 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4च्या घरामध्ये. वसई विरार शहर महानगरपालिका अगदी जर पाहिले गेलं तर सुसज्ज असं क्रिकेटचं क्रीडांगण आपल्याला जरूर पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. ज्या ज्या वेळेला मॅचेस असतात त्या वेळेला जर पाहिलं तर ज्या बॉटल असतात त्या थोड्याशा मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात, परंतु ज्या वेळेला मॅच संपते सकाळी उठून संपूर्ण हे मैदान क्लिअर होतं, क्लीन होतं. चांगला फटका होता. शॉर्ट बॉल आक्रमण केले बॉलवरती. बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द रो 1 बाउन्स चौका. ओमी अजय रिमिक्स. तुझा रामाचं वरदान अनेक मुखान बोहला बोहला जय जय हनुमान. एकमुखान बोहला बोहला जय जय हनुमान. रंजनीचा सुका तुझा रामाचं वरदान. रंजनीचा सुका तुझा रामाचं वरदान. एकमुखान बोहला बोहला जय जय. थँक्यू डीजे. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि याही वेळेला जर पाहिले गेले तर चांगला फटका पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला गेला त्या ठिकाणी, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. याबरोबर मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 9च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिलं पाहतात आणि 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 फलंदाज पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दीपेश राऊत आणि मानस पाटील यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले आहेत. ऑन साईडला बॉल टर्न केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय यशस्वी आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा एक धावे ठिकाणी ऍड केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असणार आहे. पाहूयात एका बॉलवरती एखादा मोठा षटकार इथून येईल का. धावसंख्या तर तितकीशी मोठी नाही आहे. करायचे आहे ते म्हणजे 41 धावा पहिल्या षटकातील. आतामध्ये 5 बॉलमध्ये 10 धावा तर बनवलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून.
पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप केलेली आहे. महत्वाची विकेट मिळाली असती परंतु विकेट मिळता मिळता वाचली गेली आणि पाहता क्षणाला पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 41 धावांचा पाठलाग करत असताना 11 झाल्यात, 30 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असेल 24. येस, मी प्रत्येक टीम ओनरला विनंती करतोय, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण प्लीज यायचं आहे. भंडारी प्रीमियर लीग मध्ये जर पाहिले गेले तर 12 संघ आहेत आणि 12 संघाचे संघमालक. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. जे 12 संघमालक आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण देखील या स्पर्धेचा मुख्य व्यासपीठावरती बसून आनंद घ्यावा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावा फडक्यावरती 11 लागल्यात. येणारे बॉल असतील 24 बॉलमध्ये करायचे तुम्हाला 30 धावा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण केले. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. मी आयोजन समितीला विनंती करतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे वेगाने झपाट्याने 15 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्यात. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळतात आपल्याला. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. अफलातून कामगिरी आता पण राहिली गेली. वेग चांगला आहे परंतु जर पाहिलं तर दिशा खराब पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावा फडकावरती लागल्या गेल्या 16च्या घरामध्ये. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या फडकावरती 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. सुरुवात तर थोडीशी चांगली होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करा टीमच्या माध्यमातून. या पुढचा बॉल आक्रमण केलंय. फटका हवेत खेळलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. टिपलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला जाईल विकेट. फलंदाज होतील बाद. मंदी शिवबाचं नाव रे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत BPL भंडारी प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 16च्या घरामध्ये. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. नवीन बॅटर मैदानात एंटर झालेत. पहिलाच बॉल जर पाहिले तर सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता होती परंतु जर पाहिले गेले तर चेंडू थोडासा लांबवर पडला आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटरला झाला आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती सिंगल आले. खातं ओपन केले. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 17 झाले. 17-11 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. चांगला बॉल सन्मान दिले. याही बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झालाय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. या मैदानावरती 2 विक्रम राहिलेत. एका बॉलमध्ये 6 धावा असताना 2 वेळा जर पाहिजे तर आजच्या दिवसामध्ये षटकार लागलेत. एक जमेची गोष्ट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आपल्याला.
या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार झाले षटकातील हा जवळपास जर पाहिले गेले तर चार चेंडू फेकून झाले षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतं मिस्टर अंकित. त्यामुळे जर पाहिलं तर चांगला बॉल होता खोलवट डब्याचा बॉल होता ऑन साईडला दिशा दिली बॉलवरती सिंगल कंप्लीट केल्या दुसरीचा प्रयत्न होता धोक्याची घंटा वाजली असती परंतु या ठिकाणी स्वीकारली देखील नाही. एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. चांगली फेकी वेगाने गेले वेगाने प्रत्युत्तर दिलं आणि वेगानेच फेकी गेली आणि त्याचं कारण जर पाहिले गेले तर कुठेतरी एक धाव ही महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि एक धाव ती वाचवली देखील आहे. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. आता षटकातील शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. पुढचा बॉल त्यामुळे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत शॉट कव्हरला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती सिंगल आले. अशा रीतीने जर पाहिले तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावफटकावरती 20च्या घरामध्ये सरासरी 10ची गाठलेली आहे. या सरासरीने खेळत राहिले तर संघ विजय देखील होऊ शकतो. आता मात्र येणारे बॉल असेल 18 आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 21 धावा. 18 चेंडू आणि 21 धावा हे मॅचचं समीकरण. 18 मध्ये पाहिजेत 21. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर धावा धावफटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 20च्या घरामध्ये 20 धावा धावफटका जरूर पाहायला मिळतं. येणारे 18 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. षटक क्रमांक 3 सुरुवात होईल. पहिलाच बॉल वेग तर चांगला अफलातून वेग पाहायला मिळतोय आणि लाईन देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या आतमधून जाणारा बॉल होता आणि डॉट बॉलची सांगता ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विथ द लाईन चांगली लाईन मेंटेन केली. पहिल्याच बॉलपासून जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणतो हा गोलंदाज आणि त्या पद्धतीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करताना देखील दिसतोय. आता मात्र जर पाहिले गेलं तर आणखीन एक चांगला बॉल आणि वेगेवरती स्वार होत असताना आतापर्यंत जर पाहिले गेले तर सलगचे दोन्ही चेंडू जर पाहिले तर निर्धावाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये ते बॉलिंग अटॅक त्याचं युनिट आतापर्यंत चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. यष्ट्यांच्या वरतून चालल्या बॉल निघून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. या ठिकाणी जर पाहिले गेले तर गतीचा वापर केलाय. वेग चांगला पाहायला मिळतो. नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव काय तर मैदानाच्या आतमध्ये वेगाने डॉट बॉल येताना दिसत आहेत. सलगची 3 बॉल डॉट आलेत म्हणजे मॅच मध्ये एक क्रुशियल मुवमेंटला हे डॉट बॉल टाकलेत असं म्हणावं लागेल. ते म्हणजे गोलंदाजच्या माध्यमातून. इथे जर पाहिले गेलं तर ऑनसाईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने जर पाहिले तर एकदा कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला. मैदानाच्या आतमध्ये फेकी चांगली झाले परंतु त्याहून अब्बल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या बॉलवरती मिळतील धावा त्या म्हणजे 2 आणि 2 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 22 झाले. येणारे बॉल 14 आणि 14 बॉलमध्ये करायचे 19 धावा. चौदा चेंडू 19 धावेचं लक्ष मैदानाच्या आत इथून देखील पाहायला मिळते. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. कोण जिंकेल याची प्रदक्षिणा प्रत्येक जण करतोय.
यावेळेला जर पाहिले गेले तर अपील त्या ठिकाणी होताना दिसली गेली, परंतु जर वेग तर चांगला होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दुसरा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि लेगबाईच्या स्वरूपात या धावा असतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजे स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती 24च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेला जर पाहिले गेले तर अपील तर झाली त्या ठिकाणी लाऊट, परंतु जर पाहिले गेले तर चांगला बॉल पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर षटकाची समाप्ती झाले. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 41 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर येणारे चेंडू इथून देखील पाहायला मिळतील 12 आणि 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत धावा इथून देखील वेगाने. 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 12 बॉल 17. तुम्ही भिडा किती मला लाडा किती, तुम्ही भिडा किती मला लाडा किती, द्यायचा जेवढा त्रास, द्यायचा जेवढा त्रास. It's A.D. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. महत्वाच्या क्षणाला आता मात्र जर पाहिले गेले तर बॅटिंग पॉवर प्ले हा जर पाहिले गेले तर एक निवड होता आणि तो निवडलेला आहे. पाहूयात आता मात्र बॅटिंग पॉवर मध्ये किती काय धावा बनवतील. 12 चेंडूमध्ये आता करायच्या 17 धावा. मॅचच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही बाजूने आक्रमणे केली जात आहेत. एका बाजूला गोलंदाजी चांगली गोलंदाजी करतायत, दुसऱ्या बाजूला फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. बॅट्समन नेम बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. येस गोलंदाजचं नाव, येस बॉलर नेम. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ओव्हर दी विकेट यावेळेला जर पाहिलं तर बॅट चिकटा बॉल चालला मागे, यष्टीरक्षक आहेत आणि चांगली विकेट किपरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि स्टम्पचिकच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. आधी होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही, अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. आधी होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही, अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस, बघ आहे रे कोण बॉस. A.D. मैदानाच्या मध्ये विकेट गेलेली आहे. विकेट या क्रुशियल मुवमेंटला तर जायला नव्हती, परंतु विकेट तर गेलेली आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं आणि तेच आपण मैदानाच्या मध्ये जरूर पाहिले गेलं. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग, ग्लोरियस शॉट आणि बॉल चाललाय थेट सीमारेषे पार आणि यस पंचांचा इशारा येईलच. बॉल आतमध्ये ढकललाय किंवा काय आणि यस पंचांचा इशारा आलाय चौकार. वाघ वाघ खाऊन टाकेन.
थँक्यू टू विजय. 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहणार आहे. 10 बॉल आणि 13 धावा. कट करण्याचा प्रयत्न बॅटची लागल्या बॉल चला मागे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगली फिल्डिंग बी तर म्हणेन झालेली आहे. चला मैदानाच्या आतमधून जे प्रेक्षक वर्ग येतात त्यांना विनंती करतो जे खेळाडू असतील थोडंसं धावत येत जा. संघाची धावसंख्या फडकाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्डवरती अर्थातच 29च्या घरामध्ये येणारे चेंडू असते 9 आणि 9 चेंडूमध्ये 12 धावांचं समीकरण. एखादा मोठा फटका आला तर बॉल टू बॉल धावसंख्या येऊ शकते. पाहूयात एखादा मोठा फटका येईल का या मॅचमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. 9 बॉल 12 ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज आउट होतात. विकेट किपरचं हे विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल. या बाजारात आपल्या पुढे कुणी बी येऊन दे शहेनशाह. हा बाजारात आपल्या पुढे कुणी बी येऊन दे शहेनशाह. आपण बादशाह बादशाह ओरिजिनल बादशाह 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 ओरिजिनल बादशाह 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 ओरिजिनल बादशाह. थँक्यू विजय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे चेंडू इथून देखील असतील ते म्हणजेच 9 चेंडूमध्ये 12 धावांचं समीकरण. हेच दिलगिरी व्यक्त करतोय कारण की 4 बॉल फेकून झाले होते आणि स्कोरने 3च पाहिले गेले तर चेंडू टाकले होते. साईराज झालेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पाहूयात आता मात्र साईराज कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतीलच. पुढचा बॉल इथे दिशा खराब आहे. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी टीमची धावसंख्या ऍड केली जाईल आणि संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावा फटकावरती लागल्या गेल्या 30 धावा या फटकावरती पाहायला मिळते. 11 धावा करायच्या आहेत. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर अपील त्या ठिकाणी झाले आणि LBW लेग बिफोर द विकेट पायचीच्या माध्यमातून साईराज होतील बाद. मार्केट आता आपल्याकडे थँक्यू विजय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा संघ सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सात चेंडूमध्ये 11 धावांचं समीकरण हे मैदानाच्या जरूर आपल्याला पाहायला मिळते. 7 मध्ये 11 करायचे आहेत. मॅच तर अति तटीची पाहायला मिळते. 7 बॉल 11. हाफ ट्रॅकर पुल करत असताना बॉलला गुल केलंय. मॅचची हवा काढणारा हा उत्तुंग लॉंग है सिक्सर 6 धावा. 50 तोला कितना 50 तोला. हे बाबा ये देख ना ये बुड्ढी की आंखें घूम गई. ये देख असली असली.
टच भी नहीं कर सकता, समझी? थँक्यू डीजे. जो षटकाराला या मॅच मध्ये पलटवार झाला, जो षटकाराला या मॅच मध्ये सर्व काही जर पाहिले गेले तर दाखवून दिले त्या षटकाराने. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर येणारे चेंडू असतील 6 आणि 6 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा करायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 5 धावा ही मॅच जिंकण्याकरिता इथून देखील लक्ष असणार आहे. धावा फडकावरती लागल्या गेल्या 36च्या घरामध्ये. आणि षटक क्रमांक जर पाहिले गेले तर आता मात्र 5 मध्ये दाखल झाले मिस्टर रिद्धेश. पहिलाच बॉल घेऊन बॉल तयार. पहिला बॉल हवेत उडाला. मिस्टर मिक्स रोकेट डाऊन दी बॉल पोहोचताय क्षेत्ररक्षक. आता येणारे बॉल असतील 5 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. पाच बॉल मध्ये आता 5 धावा करायच्या आहेत. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 30 बॉल मध्ये करायच्या होतात 41. 10 धावा फक्त शिल्लक होत्या. आणि त्यामुळे जर पाहिले गेले तर गोलंदाजाने केलेली आतापर्यंत एक चांगली मातब्बर गोलंदाजी. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं दडपण दबावामध्ये दिसून आलेलं आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर प्रज्वल यांना आपण बघतायत. पाहूयात 5 बॉल 5 धावा करायच्या आहेत. यापूर्वी आपण एका बॉलमध्ये 6 मारायच्या होत्या तर षटकार आपण पाहिलाय. आता 5 मध्ये 5 होतील की नाही प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. उत्तर थोड्याच वेळा त्या ठिकाणी पोहोचणार आहे. येणारे असतील 5 बॉल मध्ये करायच्या आहेत 5 धावा. प्रज्वल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. प्रज्वल वरती विश्वास आहे, प्रज्वलकडे आत्मविश्वास आहे. आणि सर्व काही निर्भर आता प्रज्वल वरतीच राहील मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेला जर पाहिलं तर खुरवटप्याचा बॉल होता. ऑन साईडला दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटला सिंगल कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये चालवला गेला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत 4 धावा. चला नवीन बॅटर लगेचच जायचं आहे. सहा विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे नेमकं. येणारे 4 चेंडू असेल आणि 4 धावेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथून देखील पाहायला पडते. 4 बॉल 4 मॅच तर बनताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर टेनिस बॉल क्रिकेट आहे. प्रत्येक धावेला सातत्याने महत्त्व राहिले गेले. या स्पर्धेमध्ये देखील फार मोठं महत्त्व प्रत्येक धावेला प्रत्येक व्यक्तीला दिले गेले. त्यामुळे जर पाहिले तर चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने आले. 1 धाव. 3 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. तीन बॉल मध्ये करायच्या 3 धावा. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. 3 बॉल 3 हा बॉल फार महत्वाचा. या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयाकरिता 3 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूयात कुठला संघ जिंकेल. प्रत्येक संघ विचार करत असेल आपण क्वालिफाय झालोच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतोय. येणारे चेंडू असतील 3 चेंडू मध्ये जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 3 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. 3 बॉल करायचे आहेत 3 धावा. फुलटॉस बॉल आहे. बॉल चालला मागे. कट करत असताना सिंगल कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये आणि एकच धाव्या बॉलवरती प्राप्त होईल. 2 चेंडू मध्ये 2 धावेंचं लक्ष पाहत आहेत. वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील एक नामांकित अग्रनामांकित स्पर्धा पर्व 4 आपण पाहत आहेत. BPL भंडारी प्रीमियर लीग 2025 एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. 12 संघ मालक आहेत. 12 संघ आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून
आणि 12 संघ खेळताना दिसत आहेत. हो, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता मात्र जरा पाहिलं गेलं तर एक सिंगल ते कंप्लीट होईल. आता मात्र एका बॉलमध्ये एका धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पाहूयात आता एका बॉलमध्ये करायचे एक धाव. धाकधूक वाढली असेल प्रत्येकाच्या हृदयामध्ये, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तरी ही मॅच बनत चाललंय. एका बॉलमध्ये करायची आहे एक धाव. एक बॉल एक. एका चेंडूमध्ये एक धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन आणि अफलातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत असताना तेवढाच महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बॉलमध्ये एक धाव करायची आहे. उत्कंठा वाढले, कोण जिंकेल. प्रदक्षिणा प्रत्येक जण करतोय का आपला संघ जिंकावा. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कोणी गृहीत धरू शकत नाही आहेत की आपला संघ आता मात्र जिंकणार आहे. एका बॉलमध्ये करायचे एक धाव. चला चला, फिल्डिंग सेटअप करताना जास्तही वेळ खर्च करू नका. एका बॉलमध्ये एक सिलिमडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. एक बॉल एक. जर मॅच आवडला असेल तर प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी जोरदार टाळ्यांचं स्वागत करूयात. एका बॉलमध्ये एक धावेचं समीकरण. बॉलर तयार, बॉलिंग वरती. एक बॉल एक. बॅटला बॉल लागलाय, धाव होणार आहे आणि यस, धाव झाले कंप्लीट. आणि अभिनंदन, चांगला खेळ आपण पाहिला दोन्ही संघाच्या माध्यमातून. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. NS. थँक्यू. एक मिनिट. दीपेश राऊत आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. दीपेश राऊत आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच आपण घ्यायचा आहे. दीपेश राऊत.